आणि मेहनतीने दिवस काढत असतात। अशा मध्ये जर त्या आई वडिलांना सुंदर अशी मुलगी असेल तर त्या मुलगीचं त्या पोरगीचं लहानपणापासून मोठेपणापर्यंत संगोपन करत असतात। आपल्याला वाटेल तेवढे कष्ट झाले तरी चालेल, पण आपली लेक सुखात राहिली पाहिजे असं प्रत्येक आई वडिलांचा अट्टहास असतो। आणि हीच मुलगी लाडा कौतुक वाढलेली जेव्हा बहुल्यावर चढते आणि नवऱ्याच्या घरी जायला निघते तेव्हा गुरुवर्याने अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये या गाण्यामध्ये माय लेकीचं नातं, बाप लेकीचं नातं, भावा बहिणीचं नातं खूप छान पद्धतीने वर्णन केलं आहे। गुरुवर्य चंदनजी कांबळेनं अतिशय सुंदर असं हे गाणं लिहिलेलं आहे, जे ऐकून प्रत्येक आईच्या डोळ्यात नकळत का होईना पण पाणी उभं राहतं। अशी ही सोन्यासारखी वाढवलेले लेक जेव्हा नवऱ्या घरी जात असते तेव्हा आई काय म्हणते, रत्नासारखी रत्नासारखी जतना केली आणि चिमणी माझी उडून गेली। गुरुवर्य चंदनजी कांबळे काय म्हणतात, माय लेकीचं नातं हे दुधावरल्या साईगत असतं। कधी रागात तर कधी कौतुकात भांडणं होत असतात। कधी रुसलेल्या या लेकीला आई अतिशय सुंदर पद्धतीने समजावत असते आणि अशी ही लेक जेव्हा नांदायला जात असते तेव्हा गुरुवर्य चंदनजी कांबळे काय म्हणतात, ऐका माझी आई रडते पदराला धरणे, माझी आई रडते पदराला धरणे, माझी हरगी चालली मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी समयीमध्ये सतत तेवत राहणारी मुलगी ही ज्योत आहे। सुंदर अशी आरती आहे आणि दिवा आहे तशी लग्नाची मूर्ती आहे। अशी ही मुलगी आईच्या किती पण जवळ असेल तरी लाडकी मात्र बापाचीच असते। मनात काही हितगुज असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करायचा असेल तर ही मुलगी आईला हट्ट न करता बापाला करत असते। आणि हीच मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा बापाची अवस्था काय होते, ऐका। माझा बाप रडतो
बाप रडतो मंडप धरणी माझ्या हृदयातील काळीज मला लहानपणापासून भांडत आलेले भाऊ बहीण ही जेव्हा बहीण नामच्या घरी चालले तेव्हा त्या भावाला त्या सगळ्या गोष्टी आठवतात. कधी छोट्या कारणासाठी भांडण केलेलं, तर कधी कपड्यांसाठी भांडण केलेलं, कधी लपंडाव खेळताना बांधलेले, तर कधी एखाद्या गोष्टीसाठी आई बापामध्ये हट्ट करून बांधलेले. अशी ही बहीण जेव्हा सासर घरी निघते तेव्हा भाऊ काय म्हणतोय ऐका. माझा भाऊ रडतो. अतिशय सुंदर असं गुरुवारी चंदनजी कांबळेने एक मायलेकीच्या नात्यावर हे गाणं लिहिलेलं आहे. आणि अतिशय सुंदर असं भाऊ काही होत असेल भावाची अवस्था जेव्हा बहीण लग्नाच्या मांडवातून नवऱ्याला जात असेल तेव्हा. माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, माझी सोन्याची पाऊली जगाची रीत आहे. मुलगी ही परक्याचं धन आहे. कितीही लाडा कौतुकात माहेरी वाढलं तर ही माहेरचा उंबरटा वंडून तिला सासरचा उंबरटा वंडून आज जावंच लागतं आणि सुखी संसाराचे स्वप्न बघावीच लागतात. आणि असे ही लेक नांदच्या घरी निघाले तेव्हा गुरुवर्य काय म्हणतात. ज्याची होती ज्याची होती आम्ही लावलेली माया Oh,